काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आणि मागच्या काही दिवसांपासून म्हणजे काल परवापासून या आरोपांचा वेग वाढलेला आहे। म्हणजे प्रसार माध्यमांवर असेल किंवा आपण पाहू शकतो की सोशल मीडियावर आरोप केले जात आहेत की अजित पवार यांचा हा अपघात नसून हा घातपात आहे, राजकीय षडयंत्राचा एक भाग आहे। अमोल मिटकरी यांनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून काही प्रश्नसुद्धा उपस्थित केलेले आहेत। ते प्रश्न आपल्या सर्वांना माहीत आहेत तरी मी त्याची उजळणी करूया। अमोल मिटकरींचं म्हणणं आहे की ऐनवेळी पायलट का बदलले, अपघाताच्या वेळी कागद का जळाले नाहीत, अजित पवार यांचा लॉन्चमधून विमानापर्यंत जाण्याचा जो CCTVचा रेकॉर्ड आहे, जो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ कुठे गायब आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आम्हाला हा वाटतोय की समजा अजित पवार यांचा अपघात नसून घातपात असेल, राजकीय षडयंत्राचा एक भाग असेल, तर याची निष्पक्ष अशा प्रकारची चौकशी कोण करणार? कारण ज्या लोकांवर आरोप केले जात आहेत, ज्यांना अजित पवार यांचा राजकीय धोका होता, अजित पवार यांच्या विचारसरणीचा धोका होता, तर अशा सत्तेमध्ये बसलेले जे आहेत, ज्यामध्ये थेटच बोलायचं झालं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकूणच भाजपचं सरकार असेल, तर भाजपच्या सरकारला कुठेतरी अजित पवार यांचा धोका होता आणि त्यामुळं त्यांनी एका राजकीय षडयंत्राचा आधार घेत किंवा त्या पद्धतीने एक कॉन्स्पिरसीच्या अंतर्गत अजित पवार यांचा खून केलेला आहे किंवा एक घातपात केलेला आहे, अशा प्रकारचं अमोल मिटकरी यांचं म्हणणं आहे। लोकांच्या, महाराष्ट्रभरातील लोकांच्या मनामध्ये सुद्धा, जनतेच्या मनामध्ये हा थेट प्रश्न आहे की तर या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने, केंद्र सरकारने आणि संबंधित ज्या सगळ्या काही यंत्रणा आहेत, ज्या अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास करत आहेत, तर या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा तपास खरंच निष्पक्ष पद्धतीने केला पाहिजे आणि जोपर्यंत जनतेच्या मनामधलं हे शंकेचं जे काही सावट आहे ते दूर होत नाही तोपर्यंत त्यांनी लोकांना कन्व्हिन्सिंग मोडमध्ये राहिलं पाहिजे। आणि समजा खरंच जर पुराव्याच्या आधारे हा घातपाताचा प्रकार असला, राजकीय षडयंत्राचा जर भाग असेल, तर दोषींवर, ते कुणी का असेना, त्यांच्यावर कठोर कार्यवाही केली पाहिजे आणि अजित पवार यांच्या घातपाताची, या हत्येची, राजकीय षडयंत्राची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे। यासाठी जनतेने सुद्धा एक रेटा दिला पाहिजे, जनतेने ही मागणी लावून धरली पाहिजे, तरच येणाऱ्या काळामध्ये लोकशाही वाचणार आहे। आज आपण पाहतोय की वेगळ्या विचारसरणीची माणसं, वेगळ्या विचारसरणीचे संघटन, पक्ष म्हणजे सत्तेमध्ये जे आहेत त्यांच्यापेक्षा वेगळी विचारसरणी बाळगणारे यांचा धोका हा अलीकडे सत्तेमधले बसलेल्या लोकांना वाटत आहे। खरं तर माणसं मारले म्हणून विचार संपत नसतो, मात्र माणसं मारण्यावरच आपण पाहतोय की अलीकडं जो या विरोधी विचारांच्या लोकांचा जो भर आहे, त्यामध्ये उजव्या विचारसरणीचे, फाशीवादी विचाराचे जे हस्तक आहेत, आपण त्यांचा उल्लेख करूया। येणाऱ्या काळामध्ये अजित पवार यांचा जो अपघात आहे तो नक्कीच अपघात आहे की घातपात आहे, याची निष्पक्षपणाने चौकशी करून तो अहवाल पूर्णपणे जनतेसाठी खुला करावा, तरच जे सरकार आहे राज्यामध्ये असलेलं किंवा केंद्रामध्ये असलेलं सरकार, त्यांच्यावर जनतेचा विश्वास निर्माण होऊ शकतो। अन्यथा हे जे सगळं काही सुरू आहे ते अवघड आहे आणि हुकुमशाहीच्या दिशेने जाणार आहे। धन्यवाद।